नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर या व्हिडिओमध्ये आपण सेशन 48 सोडवणार आहोत। तर त्यासाठी आपल्याला लॅबवर जायचं आहे आणि इथून आपल्याला पहिले टायपिंगची प्रॅक्टिस करून घ्या आणि ती करून झाल्यानंतर बघा आपल्याला याच्यातनी सेल्फ पाथ लर्निंग सोडवायचं आहे। इथून स्टार्ट करायचं आहे आणि इथून प्रोसिडवर क्लिक करा आणि बघा पहिला याच्यातनी आपल्याला चालू झालेला आहे। स्टार्ट करा इथून। तर याच्यामध्ये बघा पहिला क्वेश्चन आलेला आहे। टेक्स्ट बॉक्स ॲड करण्याकरता तुम्हाला डॅश डॅश टॅब व डॅश डॅश ग्रुप खाली ऑप्शन मिळू शकेल म्हटलेलं आहे। तर कशात मिळू शकते? इन्सर्टमध्ये जाऊन टेक्स्टच्या ग्रुपमध्ये। नेक्स्ट, तुम्ही टेक्स्ट अलाइन करू इच्छिता कोणता टॅब व ग्रुप तुम्ही निवडाल म्हटलेला आहे। तर टेक्स्टला अलाइन करण्यासाठी आपल्याला पॅराग्राफचा ग्रुप निवडावा लागेल। नेक्स्ट, टेक्स्ट कलर चेंज करण्यासाठी दिलेल्या इमेजमधून योग्य ऑप्शन निवडा म्हटलेला आहे। तर शब्दाचा कलर चेंज करण्यासाठी बघा आपल्याला ऑप्शन डी चा वापर करायचा आहे। तर ऑप्शन डी हे याचं उत्तर आहे। नेक्स्ट, आपल्या पोस्टरमध्ये पिक्चर ॲड करण्यासाठी आपण डॅश डॅश टॅबवर क्लिक करा म्हटलेलं आहे। तर कशावर क्लिक करू शकतो आपण? बघा इन्सर्ट टॅबवर क्लिक करावं लागेल। नेक्स्ट, डॅश डॅश इमेज एक लेवल मागे पाठवतो म्हटलेलं आहे। तर त्याला आपण सेंट बॅकवर्ड म्हटले जाते। तर अशा प्रकारे आपलं सर्व सोडवणं झालेलं आहे। त्यानंतर येस करा आणि त्यानंतर गो टू होमवर क्लिक करायचं आहे। नंतर आपल्याला नॉलेज चेक सोडवायचं आहे आणि इथून स्टार्ट करा आणि इथून चालू करायचं आहे। नेक्स्ट बटनावर क्लिक करा। याच्यामध्ये बघा 5 क्वेश्चन विचारलेले आहे। पोस्टरमुळे कोणता उद्देश साध्य होतो म्हटलेला आहे। तर पोस्टरमुळे आपल्याला एक तर प्रमोशन होते आणि दुसरं मार्केटिंग होते। त्यानंतर बघा सिलेक्ट केलेल्या टेक्स्टचा फॉन्ट साईज वाढवण्याकरता पुढीलपैकी कोणता आयकॉन तुम्हाला उपयोगी पडेल म्हटलेला आहे। तर फॉन्टची जी साईज आहे ते वाढवण्यासाठी तर आपल्याला ऑप्शन बी वर क्लिक करावं लागेल। पोस्टर बनवण्यासाठी आणि प्रिंट काढण्यासाठी सामान्यतः कोणते आकार वापरले जातात म्हटलेलं आहे। तर त्यासाठी A3, A4 आणि A2 वापरले जाते। टेक्स्ट ठळक करण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या आयकॉनवर तुम्ही क्लिक कराल म्हटलेलं आहे। तर टेक्स्ट ठळक करण्यासाठी आपण ऑप्शन बोल्डवर क्लिक करावं लागेल। तुमच्या मित्राला असे प्लॅटफॉर्म माहीत करून घ्यायचे आहे जिथून पोस्टर डिझाईन करता येतील। त्यासाठी पुढीलपैकी कोणते प्लॅटफॉर्म योग्य राहतील ते ओळखण्यास मदत करा म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर A, B आणि D आहे। त्यानंतर सेव्ह करा। तर अशा प्रकारे आपलं सर्व नॉलेज चेक झालेलं आहे। त्यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाका आणि त्यानंतर कन्फर्म करायचं आहे। ओके करा। तर बघा आपलं पूर्ण सोडवणं झालेलं आहे। त्यानंतर गाइडेड डू इट वर सेल्फ सोडवायचं आहे आणि इथून स्टार्ट करा। नेक्स्ट करायचं आहे। याच्यामध्ये सुद्धा 5 क्वेश्चन्स आहे। इथून पहिला क्वेश्चन चालू करा। दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये टिअर ड्रॉप शेप इन्सर्ट करण्यासाठी या पद्धतीचा वापर करा म्हटलेला आहे। त्यासाठी इन्सर्ट टॅबवर जायचं आहे। इलुस्ट्रेशनच्या ग्रुपमध्ये जाऊन शेपमध्ये जा आणि याच्यातून टिअर ड्रॉप नावाचा शेप इथून घ्यायचा आहे आणि तो इथे ड्रॅग करून काढा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। ओके करायचं आहे आणि नंतरचा क्वेश्चन्स लावा। दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करण्यासाठी इन्सर्ट टॅबमध्ये जाऊन इलुस्ट्रेशनच्या ग्रुपमध्ये जाऊन आपल्याला शेपचा वापर करायचा आहे टेक्स्ट बॉक्स घेण्याकरता। तर त्यासाठी इन्सर्ट टॅबवर जा, शेपमध्ये जायचं आहे आणि इथून टेक्स्ट बॉक्स निवडायचा आहे आणि तो इथे ड्रॅग करून काढा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। नेक्स्ट, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये तुमच्या डेस्कटॉपमधून तुमच्या आवडीचे पिक्चर इन्सर्ट करण्यासाठी या पद्धतीचा वापर करा म्हटलेला आहे। तर आपल्याला आवडीचं पिक्चर घ्यायचं आहे याच्यामध्ये। तर इन्सर्ट टॅबमध्ये जा, पिक्चरमध्ये जायचं आहे आणि जिथे पिक्चर असेल तिथून कोणतंही एखादं पिक्चर घ्यायचं आहे आणि इथून इन्सर्ट करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। ओके करा। त्यानंतरचा क्वेश्चन्स लावायचा आहे। दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये इन्सर्ट टॅब, इलुस्ट्रेशन ग्रुप आणि पिक्चर वापरून कोणते चित्र यामध्ये टाका म्हटलेलं आहे प्रेझेंटेशनमध्ये। तर त्यासाठी इन्सर्ट टॅबवर जा, त्यानंतर
इल्युस्ट्रेशन ग्रुपमध्ये जायचं आहे आणि यामधून पिक्चरवर क्लिक करा आणि त्यातलं कुठलंही एखादं पिक्चर घ्यायचं आहे आणि इन्सर्ट करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये फ्रेम शेप इन्सर्ट करण्यासाठी या पद्धतीचा वापर करा म्हटलेला आहे. तर फ्रेम नावाची शेप घ्यायची आहे आपल्याला. तर इन्सर्ट टॅबमध्ये जा, शेपमध्ये जायचं आहे आणि त्यातून बघा इथं फ्रेम नावाची शेप दिलेली आहे आणि ते ड्रॅग करून ते काढायचे आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. तर अशा प्रकारे गायडेड डू इट युअर सेल्फ पूर्ण झालेला आहे आणि यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाका आणि त्यानंतर कन्फर्म करा. नंतर आपल्याला प्रोसेस फोलिओ सोडवायचा आहे. 1 मिनिटाचा टायमिंग पूर्ण करायचा आहे. त्यानंतर सिम्युलेशनचे क्वेश्चन्स लावायचे आहे आणि इथून स्टार्ट करा. नेक्स्ट करायचं आहे. त्याच्यामध्ये बघा सिम्युलेशनचे 8 क्वेश्चन्स आहे. तर पहिला क्वेश्चन्स लावा यामध्ये. तर पहिला क्वेश्चन्स आहे मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट विविध प्रकारचे टेम्पलेट प्रदान करते म्हणून MS पॉवर पॉईंट उघडा आणि शोध बारमध्ये योग्य पोस्टर टेम्पलेट शोधा म्हटलेलं आहे. तर त्यासाठी सर्च बारमध्ये जा, योगा पोस्टरवर क्लिक करायचं आहे आणि इथून क्रिएट करा आणि नंतर आपलं उत्तर सेव्ह करायचं आहे. नेक्स्ट. चांगले संपादन हे सुनिश्चित करते की संभाषणकर्ता काय संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत हे वाचकांना समजण्यास सक्षम आहे. म्हणून योगा हॅपीनेस बियॉन्ड ॲट द वेल निवडलेल्या मजकुराचा फॉन्ट आकार बदलून 96 करा म्हटलेला आहे. तर साईज आपल्याला 96 करायची आहे. तर साईजमध्ये जा आणि इथून 96 साईज करायची आहे आणि नंतर सेव्ह करा. नेक्स्ट. तुम्ही मजकूर बॉक्स टाकून आणि त्या बॉक्समध्ये टाईप करून पॉवर पॉईंट स्लाईड किंवा स्लाईड मास्टरमध्ये मजकूर जोडू शकतात. तर आता स्लाईड क्रमांकमधील मजकूर बॉक्स घाला म्हणते आणि स्लाईडच्या तळाशी 1 घाला म्हटलेला आहे. तर त्यासाठी बघा इन्सर्ट टॅबमध्ये जायचं आहे, टेक्स्ट बॉक्समध्ये जा, हेडर अँड फुटरमध्ये जायचं आहे, शेपमध्ये जा आणि इथून टेक्स्ट बॉक्स घ्यायचा आहे आणि तो इथे काढायचा आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट. व्यावसायिक प्रेझेंटेशन करण्यासाठी मजकूर संरेखित करणे खूप महत्त्वाचे आहे म्हणून निवडलेला मजकूर मध्यभागी संरेखित करा म्हटलेला आहे. तर मध्यभागी घेण्यासाठी आपल्याला सेंटर अलाइनमेंट करायची आहे आणि नंतर सेव्ह करा. नेक्स्ट. तुम्ही इमेज आकार आणि चिन्हे मागे तसेच पुढे पाठवू शकता. आता स्लाईड क्रमांकामध्ये योग प्रतिमा घाला आणि मागे पाठवा म्हटलेला आहे. तर त्यासाठी इन्सर्ट टॅबमध्ये जा, पिक्चरमध्ये जायचं आहे आणि तुम्ही योगा पिक्चर घ्या आणि त्यानंतर इन्सर्ट करायचं आहे आणि त्याला बॅकमध्ये पाठवण्यासाठी सेंड बॅकवर क्लिक करा आणि इथून सेंड बॅकवर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे आणि नंतर सेव्ह करा. नेक्स्ट. मजकूर हायलाईट करण्यासाठी आणि वाचकाचे लक्ष वेधण्यासाठी बोल्डचा वापर केला जातो म्हणून निवडलेला मजकूर बोल्ड करा म्हटलेला आहे. तर इथून बोल्ड करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सेव्ह करा. नेक्स्ट. टेक्स्ट बॉक्स में आपल्याला त्यातनी हिरव्या रंगाचा रंग भरायचा आहे. तर त्यासाठी बघा फॉर्मॅट टॅबमध्ये जायचं आहे, शेप फिलमध्ये जा आणि याच्यातून हिरव्या कलर घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि नंतर आपलं उत्तर सेव्ह करायचं आहे. आणि शेवटचा क्वेश्चन बघा. प्रेझेंटेशन PDF म्हणून सेव्ह केल्याने हे देखील सुनिश्चित होते की कोणतीही फॉर्मॅटिंग आणि लेआउट जतन केले जातात आणि फाईलचा आकार लक्षणीयरित्या कमी करू शकतात. तर आता तुमचे सादरीकरण PDF स्वरूपात निर्यात करा म्हटलेलं आहे. तर PDF मध्ये कन्वर्ट करण्यासाठी फाईल टॅबमध्ये जा, एक्सपोर्टवर क्लिक करा आणि इथून क्रिएट PDF वर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर पब्लिश करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. अशा प्रकारे आपलं सर्व सिम्युलेशनचे क्वेश्चन झालेले आहे. त्यानंतर एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर कन्फर्म करा आणि सर्वात शेवटी बघा आपल्याला सेशन कंप्लीशन टेस्ट सोडवायचं आहे. इथून चालू करा, नेक्स्ट करा. बघा याच्यामध्ये 4 क्वेश्चन्स आहे. तर डॅश डिस्क किंवा त्याच्या मेमरीवर डिजिटल पद्धतीने इमेजेस रेकॉर्ड करतात म्हटलेलं आहे. तर त्याचं उत्तर डिजिटल कॅमेरा आहे. संगणकाद्वारे तयार केलेल्या फाईलमध्ये वास्तविक चित्रे किंवा दस्तऐवज हस्तांतरित करण्यासाठी स्कॅनरचा वापर केला जातो म्हटलेला आहे. तर बरोबर आहे.
आउटपुट डिव्हाइसेस प्रदान करण्याकरिता किंवा आउटपुट तयार करण्यासाठी वापरले जाणारे कोणते हार्डवेअर आहे म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बरोबर आहे. मायक्रो प्रोसेसरचे खालीलपैकी 2 मुख्य घटक कोणते आहेत म्हटलेलं आहे. तर कंट्रोल युनिट आहे आणि अरिथमॅटिक लॉजिक युनिट आहे. तर अशा प्रकारे सर्व झालेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाका आणि इथून कन्फर्म करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सेशन 48 पूर्ण सोडवणं झालेलं आहे.